चालू गाडीतनं आजीला खाली उतरवलं, कारण विषयच तसा झालाय बघा. आणि सगळ्यात पहिली गाडीची टाकी फुल करून घेतली. तर आता नेमका काय विषय झालाय ना, ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल. तर सकाळी होतं बघा एकदम प्रसन्न वातावरण आणि सूर्यदेव पण पुढे प्रकट झालं. तर मग पटकन दर्शन घेऊन टाकलं. मग गरमागरम एकदम कडक चहा घेतला आणि आजच्या कडकत्या फडकत्या व्लॉगची सुरुवात केली. तर दुपारच्या भर कडकत्या फडकत्या उन्हात निघालो होतो गावात, पण उन्हाळा चालू झाल्यामुळे सूर्यदेव तर आग वखत होतं. मग पटकन घरी आलो, डोक्याला टोपी घातली आणि बरोबर गाडी पण घेतली. आता म्हणलं फुल प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. तिथनं मग सरळ आलो बघा गावात. उन्हासाठी एवढं प्रोटेक्शन लावलं होतं तरी पण तुमच्या भावाची फाटली. मग इकडे तिकडे लय फिरलो आणि मग म्हणलं आता घरी जावं. घरी येईपर्यंत मी तर पार घामाघूम झालो होतो. मग मस्तपैकी तोंड हातपाय धुतला आणि टकाटक मध्ये रेडी झालो. मग गाडीला पण आंघोळ घालायला सुरुवात केली बघा, कारण प्रत्येक पोराचा जीव असती गाडी. मग आपल्यासारखं पण तिला पण स्वच्छ ठेवायच लागतंय. दुपारी मग रद्दीवाला आला. मग म्हणलं आयुष्यात जेवढी रद्दी जमली तेवढी सगळी एकदाचीच देऊन टाकावी. कितीतरी वर्षाचा डोक्याचा ताण निघाला असं वाटलं. मग संध्याकाळी आजीला म्हणलं चल तुला फिरायला नेतो, चांगली रानमाळे फिरवून आणतो. आता रानाची कामं संपलेत त्याच्यामुळे तिला काही घरी करमत नाही. तेवढंच म्हणलं थोडंसं माइंड फ्रेश होईल. जाताना फुलांच्या बागेपासून गेलो तो मन एकदम प्रसन्नच झालं. तिथनं आजी म्हणली मग चला आपल्याच रानात जाऊन येऊ. रानात आजीला घेऊन आलो की तिला एक दुसरी आजी भेटली. मग त्यांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच सांगायला लागल्या. त्यावर म्हणलं काय करायचं, तर म्हणलं व्हिडिओ एडिट करत बसू. आणि अशा प्रकारे आजचा दिवस पण संपत आला. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे ढगांचा व्ह्यू पण एकदम भारी दिसत होता. तिथनं मग सरळ निघालो घराकडे. जाता जाता डोक्यात आलं पेट्रोलचं दर वाढत चालले. मग हाय त्या जागेवर आजीला गाडीवरून उतरवलं आणि सरळ पेट्रोल पंपावर आलो आणि एकदाच पेट्रोल पण भरून घेतलं. तर आजचा विषय इथंच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. चला.